गुड मॉर्निंग. आता सगळी कामं आवरली, नाश्ता वगैरे झाला. काय व्हिडिओ नाही बनवलं. आणि काल आम्ही गेलो होतो कुठं, रिलायन्सला गेलो होतो आणि तिथून आम्ही पहिल्यांदाच ते हे आणलं, ॲव्होकाडो. हां, ॲव्होकाडो. तर मला तर काय नाही आवडलं. मी खाऊन बघितलं ते. त्यांनी खाल्लं, काढलं त्याच्यातला सगळं क्रीमी असतं. छान असं दिसायला छान दिसतं ते. हो. पण खायला मला नाही आवडलं ते काय. तुला कसं आवडलं? तर आज गुरुवार आहे, तर सगळीच आवरली कामं. तर हे ॲव्होकाडो आणलं होतं यांनी, म्हणजे आम्हीच काल गेलो होतो संध्याकाळी. तर मला तर काही आवडलं नाही ते, पण तसं छान आहे आरोग्यासाठी म्हणते. मी थोडंसं जरा खाल्लं, पण यांनी खाल्लं. आता यांना मी ते देते. आणि हे गेले आता चिवला आणायला. चिव आवाज करते वाटतं. तर आज गुरुवार असल्यामुळं आज संध्याकाळची देवपूजा वगैरे, आता आपण थोडी साफसफाई वगैरे करू. आज काही की आत्ता सकाळी देवपूजा केलेली नाही आहे, तर आता थोडीच केली आणि संध्याकाळी करू. आता सगळीच कामं आवरलेली आहे. आता हे जातील 8:30 वाजता आणि मी पण आता बसन थोड्या वेळाने. हे गेले की कामाला, आणि बघू मग आपण दिवसभरातली काय काय कामं होतात ती. खाऊन दाखव. आहे बघ, चिवला देखील आवडलेली नाही ॲव्होकाडो. छान काय आहे. काय आवडलं ते ॲव्होकाडो. हे बघ, हाय कर. हाय हाय कर चू. हाय. हे बघ, इकडं बघ. जा बाय बाय. चिवचं आता लक्ष त्या डब्याकडे आहे. त्या डब्यात खाऊ आहे की नाही. आता ती जाते आणि ती डब्बा घेऊन येते. घेऊन ये. काय देऊ खाऊ? आता चिवला जरा फरसाण देतो, म्हणजे ती खात बसते ती. हाय, सकाळपासून ते मी आत्ताच भेटली आहे, कारण मी आज सुट्टी घेतली होती. तर मस्तपैकी झोपले होते मी. त्यांची तब्येत पण ठीक वाटत नव्हती. आणि आज गुरुवार असल्यामुळं मला दुपारनंतर कामं आपली पूजा वगैरे करायची असते ना, त्यामुळं मग आज मी सुट्टीच घेतली होती. मग घरातली थोडीफार कामं केली आणि दुपारी 12 वाजता मी जे झोपले ते आत्ताच उठले. आणि आता सगळी साफसफाई वगैरे करते. आता तयारी करते सगळी. आणि पहिला चहा करून पिते आणि मग स्वयंपाक वगैरे आपली सगळी कामं करायला पाहिजे. खूप दिवसांनी झोपल्यामुळे ना जरा कंटाळा आल्यासारखं झालेलं आहे. आता मग सगळे झाडू वगैरे करूया आणि मग संध्याकाळची पूजा. आज मस्तपैकी भरीत बनवायचे स्वयंपाकात संध्याकाळी. शेवयांची खीर आणि वरण भात आणि मग भाकरी वगैरे असं बनवून आता चालूच स्टार्ट करायला वेळ होऊन जातो. मग सगळी साफसफाई, ते रांगोळी वगैरे भरपूर आपली कामं राहतात ना. तर चला मग करू सगळी स्टार्ट कामं करायला.
इकडची एक खोली झाली, आता तिकडचं घेते झाडून. इकडे ठेवला चहा, इकडे ठेवली डाळ, इकडे ठेवला भात. आणि हे 2 भरताचे वांगे आहे. मग आता हे झालं की नंतर बनवते. हे सगळं साफसफाई झाली माझी. फरशी वगैरे पुसून फॅन लावलेला आहे. आता रांगोळी वगैरे काढून नंतर थोड्या वेळाने चहा वगैरे पिते आणि मग काढते. दे चहा. आता इकडं दूध गरम केलं आणि इकडं दूध एक बकेटीत टाकलेलं आहे खीर बनवायला. आता चहा पिऊन घेऊ. इकडं दोन्हीकडे वांग ठेवलेलं आहे आणि भात झाला, डाळ शिजती आणि वांग्याचं भरीत करायला ठेवलेलं आहे. मिरची, असं करून घेते. अजून रांगोळी वगैरे भरपूर बाकी आहे. हे असं होतंय. तिकडून लयच ऊन पडते गॅसवरती, मग दिसत नाही कारण आता 4च वाजलेले आहे. आता डाळ हे झाले की भरीत करून घेईन. आता हे झाले की भरीत आणि वरण बनवून वरण बनवले की मग भाकरी बनवून घेईन आणि मग खीर मग संध्याकाळी बनवून. इकडं चिऊ आली. हे वांग आता सोलते. चिऊ हाय कर. हाय. इथं 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 हाय कर. बाय करते. कसं हा काय करते तू? हा गाणं म्हणून दाखव. आणि आरती कर जरा. जयदेव जयदेव कर की. हे काय आहे? वांग.
आता आम्ही करणार आहे म्हणा वांग्याचं भरीत है ना. मम्मम केलंस तू. दादा कुठे गेला. मला बघत बसली ते काय करते मी काय नाही. हा मी आता दुसरं भांडं आणते. हा ताट बस इथं काय करू नको. बस आलो. हा हा हा. हा इथं बस इथं इथं. हा चिऊ दिसतीये. काम करते चिऊ. हे ठेवायचं हा. आता हे काढूया आपण वांग. खायचं तुला. काका कुठं आहे. कॉल करूया काकाला. थांब कॉल करूया आपण. अशी करत बसती खेळत बसती आहे का चू. गाणं म्हणून दाखव. लागल हाताला. काय नाही काय कुटाने करतच राहते ती. थांब नको पडशील. थांब माझा हात खराब आहे. फॅन बंद करते. अरे 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 हळू हळू. आता वरण करून घेते पहिला. अजून भरपूर कामं राहिलेले. आणि मग आहे ना वांग्याचं भरीत करते. ते वांग्याला पडले ना त्यामुळे पेटत नाही व्यवस्थित. आता तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की जिरे मोहरीची फोडणी देऊ. काहीच नाही झालं अजून. वांग्याचं भरीत राहिलंय. भाकरी राहिल्यात. खीर राहिलेली आहे आणि रांगोळी काढायची अजून. जिरे मोहरी झाली. लय अंगावरती उडतं माझ्या. नको वाटतं मला. आधी फोडणी देते आणि मगच हे करते शूट करते. इकडे वरण झालेलं आहे आणि इकडे मी हा असा तवा ठेवलेला आहे. हा जरासं आमच्या इकडे भाकरीचा तवा बोलते त्याला. असं तो बिडाचा का काहीतरी आहे बहुतेक. त्यात भाज्या बिज्या छान होत्या मस्त. हे असं वरण झालं. त्याला छान आता उकळी आली. त्याला आता बंद करून आहे ना झाकून ठेवते मस्तपैकी. आणि इकडं आता ह्याची तयारी करते. दिसेल ना त्यात. बघू. तवा गरम झालेला आहे. तेल टाकून घेते त्यात. त्याला सगळं कांदा वगैरे कट करून घेतला. कांदा जरा जास्तच घ्यायचा म्हणजे छान वांग्याचं भरीत होतं. कॅमेरा आहे ना इकडून ठेवते.
आता दिसेल थोडंफार. कारण एकटी असले ना कॅमेरा ते दिसते का बघून. हां दिसते. ह्याच खरं भाज्या वगैरे केल्या ना छान होत्या. मीठ टाकून घेते. आणि मग त्यामध्ये ना जरा आणि उंच झालं थोडंफार उंच. भाज्या वगैरे छान होते. बेसन वगैरे छान लागतं. हा मी आईकडून घेतलेला. आईचं आहे हा. तर आता असं भेटते का नाही भेट काय नाही. कांदाचा भाजला. त्याचे कापून येते मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर. करून घेतो. लईच आवाज येतो वाटतं. लांबच ठेवते म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यात करून आवाज येतो. ते मस्त आहे ना पाणीचं एकदम कोरडं होईपर्यंत भाजून घ्यायचं म्हणजे छान लागेल. मस्त. त्यामध्ये असं मी मिक्स हे करून घेतलं. त्यात जरी नुसतं कच्चा कांदा वगैरे टाकला ना आणि चटणी वगैरे आपली लाल तिखट तरी छान लागतं. आमच्याकडे असंच करते. मी पण करते जरा छान. हळद घालते मी. जराशी हळद टाकते. हळद टाकली आणि हे पण मग टाकून घेते. गरम झालं. आणि आपण भाज्या लगेच काढून घ्यायचं बरं. नंतर मग समजा तासभर जरी ठेवलं ना काळ्या पडून जातात. कोथिंबीर टाकून घे. आणि मस्त त्याला हलवून घेऊ. आणि याला झाकून ठेवू. त्याला छान मस्त वाफवून घ्यायचं. ते पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं. बारीक गॅसवरती. इकडं वरण झालं. आता ह्या राडा सगळा काढते. पसारा सगळा भांडी वगैरे धुवून घेते आणि मग रांगोळी काढून घेते. हे सगळं साफसफाई करते बाहेरची आणि रांगोळी काढून घेते. ही अशी काढली रांगोळी. हळदीचं लेपन दिलं.
आणि इकडच्या दाराला हे असे. तिकडच्या दाराला दिलं नाही हळदीचं लेपन, कारण तिकडच्या दाराला दिलं नाही कारण ती लहान मुलं येते ना आणि ते पुसून जातं त्यांच्याकडून. मग त्यामुळे आहे ना मी तिकडे जास्त हळदीचं लेपन वगैरे नाही केलं, इकडच्या मागच्या दारालाच केलं. आणि तसा हाच दरवाजा उत्तरेकडे हा चांगला दरवाजा आहे आणि तो आहे पश्चिम दिशेला काहीतरी आहे वाटतं. हां, त्यामुळे मग इकडंच हे केलं. आता 5 वाजून गेले. आता देवपूजा करते, सगळं आवरावरी करते, डेकोरेशन वगैरे. आणि मग मी फ्रेश होऊन, मी काहीच फ्रेश नाही झाले, फ्रेश होऊन मग सगळे हे करते, पूजा वगैरे. अजून माझा स्वयंपाक तर झाला, आता भाकरी राहिलेले आहेत आणि खीर राहिलेली आहे. मग ते 6 वाजता बनवून पूजा वगैरे मांडून वगैरे घेते आणि मग करते. तर आता का पूजा मांडताना काहीतरी व्हिडिओ नाही बनवणार, कारण गडबड भरपूर राहते ना. जरा पटकन करून घेते, झाली की मग तुम्हाला दाखवते. चला आता मग करून घेऊ आपण. ही अशी आजची देवपूजा. हा दुसरा गुरुवार. दुसरा. गेल्या गुरुवारी ही मागची ते लावलं नव्हतं आहे ना, हे आज लावला. हे असं इकडची ही रांगोळी काढली, पण मी तिथे नैवेद्य वगैरे ठेवला ना, त्यामुळे झाकून गेलं ते. छान वाटतंय ना. आपण आता शॉर्ट बनवू थोडे आहे ना देवीचे. मस्त असे. आणि बाहेर इकडे देवी. ते काय ठेवलं, ते कापूर जाळलेलं ना, हे असं. हा, आता झाली आमची पूजा सगळी. इकडाची पूजा आम्ही केली आणि आता आम्ही जेवायचं फक्त. जेवायला काय काय बनवलं? सरप्राईज. मी बघितलं सरप्राईज खीर. सुब आज काकीकडे गेली होती ना पाया पडायला, ह्यावेळेस बघितलं भरीत आणि खीर बघितली. भरीत बनवले, वरण बनवले, भात भाकरी बाजरीची, डोळ्यात दूर झाला. आणि खीर बनवली आज. आणि मी आज आता ही साडी घातली होती. ही केव्हा घेतलेली? ही संक्रांतीला तर लई वर्ष झाली ती. घालायचं मुहूर्त येत नाही लवकर जास्त. 18, 19, 20ला घेतलेली ही साडी. मुहूर्त येत नाही लवकर घालायला. नाही रे, काय घालायचं नको वाटतं. कार्यक्रम असला की तेवढंच काहीतरी. हो चला. तर आता दूध बसतो थोडा वेळ आणि मग जेवण करू आपण. काय बनलं हे? भरीत. भरीत, बाजरीची भाकर, वरण, खीर, शेवयाची खीर आणि भात. वाव, छान छान झालं. बघितलं खाऊन? मस्त झालं. चला जेवूया आता. भूक लागली.